नवनाथ भक्तिसार अध्याय 26। श्री गणेशाय नमः। जय जयाजी कमलापती सर्वसाक्षी आदिमूर्ती पूर्ण ब्रह्मा सनातन ज्योती रुक्मिणी पते जगन्माता। हे दीननाथा दीनबंधू मुनिमान सरंजना कृपा सिंधु तरी आता कथा सुबोधू सर्वज्ञ शब्दी वद्विका। मागिले अध्यायी कथन गंधर्वनामी श्रोचन शक्र शापे गर्दबहून सत्यवती वरेली। तरे ही आसो मागील कथा सिंह लोकनी पाहता कमट कोल्हाळ कानन पंथा अवतिंके जातसे। गंधर्ववेशी संचार वाहून स्वदारा सहित सत्यवर्मा सत्यवती रत्न मार्गे चालता मुक्काम अवतिंके पातला। कोल्हाळ गृहे सदन पाहून पाहते झाले समुच्चय करून परी सत्यवती ते सुडाळपणे कन्ये समान पाळीतसे। सकळ मोहाचे माया फळ सत्यवती ते अर्पी कोल्हाळ आसन वसनादी सकळ इच्छे समान पाळीतसे। तो एके दिवशी सत्यवती म्हणे ताता कमटमूर्ती मम लग्नाते करुणी पती माझा मज दाविका। एरे म्हणे ओ अवश्य माया माया या बोलाचा फेडीन संशय। मग रात्री अवसर पाहुनी समय गंधर्वापाशी पातला। म्हणे महाराजा पशुपती कामना वेदली जे तव चित्ती ती फळाशी येऊन निगुती। तुझ लागी पावली आता झाली परी या त्या अर्थाचा सुलक्षण पुढे व्हावे मंगळा कारण। सत्यवती उत्तम रत्न वाट पाये पतीची। तरे या प्रश्नाचे उत्तर देऊन उभय मिरवावे समाधान। ऐशे कथा संकट वचन गंधर्वराज वदतसे। तरी असो अन्य विधिते प्रविष्ट न व्हावे हे लोकात। तरी योजनी असुर लग्नात सत्यवती स्वीकारू। म्हणे महाराजा कमटा ऐक मंगल विधी असे एक असुर विधीपूर्वक हा सोहळा मिरतसे। ऐसे बोलता गंधर्वराज कमट म्हणे आहे बरवी तरी एक संधी उदित भाव उदय पावला महाराजा। म्हणे संदेह कवन कैसा परी आपण वर्तता पशु ऐसे। तरी या मिसे संग मनुष्य कैसे रीती घडेल की। तरी संदेह फेडून माझा प्रिय करावी आपली भाजा। ऐसे ऐकुनी कमट ओजा उत्तर देत असे। म्हणे ओ महाराजा कमटा ऐक रत्न सत्यवती आलोलिक ऋतू समय सत्य दोदिक श्रुत करावे आम्हा ते। तुवा श्रुत केली दृष्टी दावी ना फुले स्वरूप कोटी गंधर्व वेश इच्छा पोटी पूर्णपणे आणि नकी। सत्यवती उत्तम जाया चतुर्दिनी कंदठाया चतुर्तुष्ट करी न गंधर्वी खाया वरुनिया महाराजा। ऐसे बोलता गंधर्वानी तुष्ट झाला कमट म्हणे मग स्वधामात संचरोने वृत्तांत कन्येशी निवेदिला। म्हणे मायो सत्यवती कामना जे आहे तव चित्ती ते ऋतुकाळी कामावती। गंधर्वराज उभिलगे आपल्या स्वरूपाचा प्रकट करून करू योजितो असुर लग्न। तरी त्याची वरुणी समाधान सुखा लागी पावशील। ऐसे सांगून कमट कोल्हाळ शैनी पोडला उता वेळ। ती निशा लोटून गेली उदय काळ गब्बस्तीच पातला। तेही लोटल्या दिवसेंदिवस समय पातला ऋतू काल मान चितरदीने कोल्हाळ जाऊन श्रुत करी गंधर्वादे। म्हणे महाराजा गंधर्वनाथा योजिला समय आला आता तरी उभय काम पूर्ण होता स्वीकारावे महाराजा। आसो ऐकता कमटवाणी वेश गर्दबे तक्षणी सोडून स्वरूपा प्रकट करून मै लागी मिरवला
परी कैसा गबस्ती वस्त्राभरणी कनककांती कमटे पाहुणी चित्त सरिती आनंद तो ये लावे चित्ती मने भाग्यवंत मज समान नाही या माहीत सर्व स्वर्गवासी गंधर्व दैवत मम गृही वर्ततसे अति धन्य सत्यवती वैसलिशे पुण्य पर्वती ऐसा स्वामी जीची पती निज दैवे लादला राहिला परिवर्णनाशी मती नसे बोलावया अनुसम्मती स्वर्गफळाची लागले हाती सत्यवती कारणे जैसे आमरा पियुषदान तुडेले मंथनी दैवे करुणा की दानवात नवविधी धन कुबेर लादला पुण्याने की शिवमौळीचे दृढासन दैवे लादला रोहिणी रमण देवी गंधर्व सुरोचन सत्यवती लादली की प्रत्यक्ष सूर्यनारायण पाठी वाहे श्यामकर्ण तन्याये दैवे करुणा सत्यवती लादली की अब्दीचा दारा कमल नामे विष्णुशी लादली दैवे करुणा देवी गंधर्व स्वामी सुरोचन सत्यवती ती लादली ऐसा विस्मय करीत पोटी करीत आहे हर्ष देठी मग बाळ ठेवूनी चरणपुटी विनवणी करीत असे मने महाराजा स्वर्गधाम का मी अबुद्ध असे या लोका नेमुनी तव प्रताप अवका कष्टविले पापिष्टे तव पृष्ठी ते ग्रंथिका वाहून गर्दव वाविला पुले मनी मूढ मी अबुद्ध खाणी आरोहण केले पापिष्टे स्वामी आयशी कोटी असूनी मूर्तिका वाहिली पाठी नेनूनी तुते केले कष्टी मही दुरात्म पापिष्टे कर्म हे अनिवार होता तव पृष्ठीवर तय दुरात्म्या मुष्टी प्रहार करीत होतो पापिष्ट तरी ऐशिया परादाशी क्षमा करी गा दयावंता दयाराशी ऐशे मनोनी पुन्हा चरणाशी निजमोळी अर्पितसे मग सुरोचन गंधर्व हात धरून कमठ सदनी नेत मने महाराजा स्वकांते ते सांभाळावे सर्वस्वी मग सुरोचन गंधर्व ते कंताशी पाचारिले सत्यवतीशी येरे ताची षडोपचारेशी पूजेशी गंधर्वराज पूजेला मग अति प्रीती संवाद स्थिती ऐक्य भावने उभय रमती असुर विवाह कार्यरती तुष्ट चित्ती मिरवले परे याची रात्री गर्भ संभवला सत्यवती प्रारब्ध युगे पुत्रवंती जठर स्थानी राहिला यावरी गंधर्वराज म्हणतसे सत्यवती वाज पुत्र मुखाते पाहिले चोज की स्वर्ग सुख करीन मी शकर शापापासून कथा सत्यवती ते होय सांगता कथा सांगून म्हणे आता सुखी क्षेमवंत असावी तरी आता राजबाळी पुत्र उल्हासील येणे काळी परे तो पुत्र महाबळी राज्यसनी मिरवेल परे धर्मदाता विक्रम नामे जगविख्याता धैर्य राशी औदार्यवंत शक करता मिरवेल ऐसा पुत्र तू चुडामणी लादशील ओ शुभाननी मी तव ऋणापासून मुक्त झालो सर्वस्वी आता उरले शापमोचन पाताची गे पुत्र वदन अमूल्य स्वर्ग सुखा पावेन स्वस्थानाशी जावोनी यावरी पुढे तू गोरटी मम क्षती न करी आपुले पोटी विक्रम पुत्र पाळूनी शेवटी सकळ सुखा भोगिका ऐसे सांगुनी श्रोचन पुन्हा गर्दवेश धरून सवेची चालिले आपुले ठाण अंगणात येऊन्या या पुढे दिवसेंदिवस गर्व लागला आहे वाडीस परी लोकपुस्ती कुलाळास सत्यवती कोणही एरो मने मम कुमारी मोहे आणली आहे माहेरी गरोदरपण मिटल्यावरी पुन्हा जाईल सन्नात
आयसे जगाचे करुणी भाषण तुष्ट मिरविले सकळाचे मन या परी तिथे 9 मास पूर्ण गर्भस्थानी विराजले तो सुलक्षण समयो सुलक्षण तिथी नक्षत्र करण शुभ योगिती चंद्र बाळ तारणाने ती प्रसूत झाली सुलक्षणी बाळ पाहता शुभाननी तेजपुंज लावण्य खाणी की सकळ तेज पुनी तरणी पाहुणचारी आराधीला पुढे होता संस्काराशी बारसे केले द्वादशी दिवशी पाळणा घालून बाळकाशी विक्रमनाव ठेविले नाम ठेविले सुदीन अस तो अर्क पावला अस्त प्रदेश सुरोचन गर्भवेश सांडिता झाला तक्षणी मग संचारुने सज्ञा ते सत्यवती ते म्हणे कांते शीघ्राने पाहू दे बाळा ते पुत्रमुख या काळी बैसोनिया वस्त्रासनी सत्यवती देत बाळानुनी आणखी सुरोचन गंधर्व घेऊन पुत्रमुख पाहिले पुत्रमुख पाहता दृष्टी आठून गेल्या शापकोटी तो अमर्य जाणवले शक्रपोटी मातली ते पाठविले विमानयानी रोहन मातली घेऊन येता झाला अवतिंकी स्थानी शीघ्रद्वारी आसन ठेवून सदना माझी संचारला तो सुरोचन गंधर्व बाळ घेऊन परम स्नेहाने घेत चुंबन तो मातली सनिध उभा राहून बोलता झाला गंधर्वाती मने महाराजा सुरोचन मज पाठविले पाकशासने तरी आता आरुडून विमान अमरस्थानी चालावे आता सोडून पुत्र मोहाते चालावे गी देवनाथ हा वाटा पुली पात शापमोचन झालिया ऐसे बोलता मातली वचन सत्यवती ते बाळव पुन्हा मने कांते समाधान ठेवी आता जातो आम्ही ऐसे बोलता सत्यवती म्हणे महाराजा गंधर्वपती बाळ तानुले टाकून क्षिती कैसे जाता महाराजा तुम्ही गेल्या सोडून माते कोण आहे मम द्या ते निरळपणी परदेशाते सोडून कैसे जाताजी ऐसे म्हणून सत्यवती आमरडा फोडून वृत्ती अश्रू भरून नेत्रपाटी दुःख सरिता लोटत असे मने महाराजा तुझ कारण जनक माझा सत्यवर्म जान तुझा आहे निर्लोभ होऊन कैसे सोडून जाता महाराजा तुमच्यासाठी सर्व सोडून भांडार कोटी जनक जननी पाडून तुटी जोड केली मी तुमची तरी आता मज सोडून तुम्ही जाता निडळपण माते करोनी दिनबन योग्य तुम्हा दिसेना ऐसे बोलता सत्यवती हृदय दरी सुलोचनपती चुंबन घेऊन अश्रू वाहती फुसोनिया वदत असे ऐक योती शुभाननी तुझ स्मरण होता माझे मनी तेची वेळा उतरून यावनी भेटी देईन तू ते गे ऐसे घेऊन भाष्योत्तर शांतविले युती अवसर मग आरोहोनी विमानावर कमठ पुसोनी निघाला सत्यवतीचा धरुणी तयास्त कमठा पुणे मोहित म्हणे तनयाचा मम सांप्रत सांभाळ करी महाराजा ऐसे वधूने सुलोचन पाहता झाला शक्रस्थान एरीकडे बाळ तानुले वयोवर्धन होतसे दिवसेंदिवस होता थोर सप्तवर्षी झाला कुमार मग मुलाशी खेळता झाला सत्वर राजचिन्नी खेळतसे ऐसे खेळता मुलात 12 वर्षे लोटले त्यात ईर्षे पडोनी बाळ खेळात विद्ये लागी लादला विद्या तरी सहज चिन्हे शस्त्राधार अस्त्र रोहिणी सहज सेवक श्रेय करुणी विद्ये लागी अभ्यासी सहज मग तो विद्येकारणी ओळखी पडले राजांगणे राजमंडळी सर्व प्राणी विक्रमाते ओळखीती पुढे 16 वर्षावर ते इष्टत्वे भेटीला विक्रमराया ते पायिक चाकरी अर्पून त्याते ग्रामरक्षणे ठेविले
गाम रक्षण दरवाजावरती पहारा गाजवणी गाजवी रती तो व्यावसायिक बाजार क्षिती येऊन तेथे राहिले तया माझी भरथरीनाथ वंचराची भाषा जाणत कोल्हे भूंकताची अकस्मात भाषा सांगे तयाची मने उत्तर देशीहून दानव निर्मळपणे होऊन मानव दक्षिण दिशेचा धरुणी गौरव जात आहे पांतिक तो तरी त्याचा समोर जाऊन वधील कोणी तया कारण वधिल्या ग्रामद्वारा पूर्ण रुद्र टिळा रेखावा आणि दुसरे आपुले बाळा तेची क्षणी रेखीजे टिळा तो औतिका उत्तम स्थळा नृपत्वा ते मिरवेल ऐशी ऐकता भरतरीवाणी क्रम जातसे शस्त्र घेऊन येतपर्यंत कथा रंजनी पूर्वाध्यायी बदलासे तरे श्रोते बुद्धिमान पाहता सिंहलोकन चित्रमा गंधर्व शापमोचन राक्षस देई मिरवला परी शापमोचन बोलिला शापे वरदे शापसंदन तो ती घडी मिटवून रणांगणात फिर ये वेळी तरी शापमोचन शिववर्दे शाप संगन बोलला असे त्रिनयन की शाप गंधर्व सुरोचन राहिला की त्याच्या विरे करून निर्माण होईल विक्रमनंदन त्याच्या हस्ते पाहुणी मरण राक्षस शिरा सांडिशी तू ऐसा शाप शिवदेही होताची चित्रमा गंधर्वाशी तो समय भरतरी वागुत्तराशी येऊन जगटला असो ही मागील कथा विक्रम भरतरीचे शब्द ऐकता शस्त्र संयोजने सामोरा पंथा चित्रमा गंधर्वा होतसे तव चित्रमा गंधर्व राक्षसापाशी करुणी भाव मानवरूप धरुणी स्वभावे येत आहे पांतिक तो येत आहे परंतु चार अमूल्य रत्ने तेजा पार मुष्टी घेऊन राक्षस थोर मानव येशे गमतसे तो विक्रम जाऊन येताया निकट शस्त्र विद्येते विपुल जटी सामोरा होऊनी मोळी दृष्टी आशीलतेशी प्रेरितसे सकळ प्रहार भेदिता घाई राक्षस उलतोनी पडला महे प्राण कासावीस होनी दे पडता झाला तात्काळ महे पडता चित्रमा गंधर्व विक्रम प्रज्ञावान प्रसिद्ध वस्त्रे बिजूने हृदय शुद्ध भाडी टिळा रेकिला तो राक्षस होऊनी गत प्राण दिव्य देही निगे तेथून गंधर्व रूपी स्वपदा पाहून विक्रमाते वेंदिले मग गंधर्व करिता स्वय दृष्टी विमान उतरले मही तळवटी त्यात आरोहण करिता जेटी विक्रम पुसे तयाते मने महाराजा राक्षस पूर्ण स्वर्ग करू जाशी गमन ही तो कळा राक्षसा कारण दुर्लभपणे वाढतसे मग शिव फासे खेळापासून विक्रमा सांगितले शापकथना फुले चित्रमा गंधर्व नाम सांगून गेला स्वस्ताना येरे इकडे प्रेत शरीरे चापसून पाये करी तो चार रत्ने मुष्टी माधारी तेजपुंज देखिले तिघे चिंतामणी वैडूर्यखानी सकळ कामद चौथे अत्यंभूत ऐशी चारी रत्ने विख्यात सकळ कार्या चालती विक्रम देखता हर्षवंत मग तो भरतरी ते धन्य म्हणता ऐसा पुरुष प्रज्ञावंत अवतार दक्ष म्हणावा जैसा वृक्षात कल्पतरू दैन्यहारी सुखपरू तन्याय नगरात हा नरू श्रेष्ठ जगी वासदसे की पशु माझी कामधेनू त्यात सुरभी कामना द्रवती तन्याय मनुष्य जाती श्रेष्ठ जगी वासदसे की रत्ना माझी वैडूर्यवंत निगती चिंतामणी उपकार स्थितीत तन्याय मनुष्यात श्रेष्ठ जगी वासदसे की पाषाण जाती उपकार स्थिती परिस्थितीस पनाते मिरवत
धन्याय मनुष्यात श्रेष्ठ जगी वासतसे आयसी भावना धरुणी जिती आणि कामनावरी तसे पुढती आयसा पुरुष स्वसंगाती त्रैलोक्यात मिरवेल आयसा विचार मार्गे करून पाहता झाला द्वारग्राम रुद्र टिळा द्वाराशी उत्तमा चर्चुनी निघाला आयसा निघुनी अतितरा आला व्यावसायिका शिबिरा तव ते भरतरी घालून घेरा सकळ बैसले वेष्टुनी त्यात जाऊनी मध्यस्थानी बैसला व्यावसायिका गुणी परी बैसल्या दिशे तरणी की नक्षत्र स्वामी नक्षत्रात त्याची रीती भरतरीनाथ की चंद्रज्योती तेजवंत असो व्यावसायिक विक्रमाते पुस्ती कोण तुम्ही जी एरे म्हणे व्यावसायिक आम्ही असो राजसेवक राजाज्ञा ग्रामरक्षक देशावरी नांदत असो तरी महा सहज स्थिती मनाची ओज तुम्हा भेटीस आलो सहज उत्तम तुमच्या गोष्टी गुज ऐकून हर्षलो एरे म्हणे आमच्या गोष्टी उत्तम कोणत्या ऐकल्या जेठी विक्रम म्हणे तुम्हा दृष्टी सन्मुख पहारा देतसे तुम्ही खाली मी कुशावरती निकट पहारा देतो रात्री तुम्ही बोलता तितके निगुती श्रवण होते आम्हा ते परी हे आता असो कैसे तुम्हावरी तस्कर धाडी आली विशेषी ते श्रुत झाली कैशी तुम्हा म्हणून शोधा पातलो तुम्हावरी आली धाडी हे राया सकळ कळली प्रोडी परी तुमच्या मुखी कळता निवडी रक्षण करू तैसेची तरे हे तुम्ही दृष्टी व्यक्त तस्कर पाहिले किती जमाती एरे म्हणते एकशेती दृष्टिगोचर झाले जे विक्रम म्हणे तस्कर येता कैशी कळली तुम्हा वार्ता एरे म्हणते कोले भुंकता वर्णन केले यावाचे वर स्वहस्तेने उठवून भरतरीशी धावेती तया लागून एरी म्हणते नामी कोण मिरवताये हा बाबा व्यावसायिक म्हणते त्या ते भरतरी नाम आहे याते मग दृष्टी पाहुणे प्रांजळवंत पूर्ण ओळखी झाली क्षणेक बसून नाना भाषण व्यावसायिकाचे तोषवी मन मग उठता झाला तयापासून चालता ग्रामी संचरला तैसाची जाऊनी आला एकांती भेट झाली जकात्या प्रती तव मागितल्या घटका राती सन्ना बाहेरी तसे उदक पात्र विराजले हाती जात होता दिशे प्रती तो हटकून बोलिला क्षिती वदे त्या ते सरसज्ञ म्हणे आपल्या ग्रामी कटक ऋषभताटी व्यावसायिक तयाचे जकाती नाने देख शोभाते घेतले तरे त्या वर्तल्या नानी मी देईन त्रयार्थ गुणी परी भरतरी नामी या पै रत्नी मागून घ्यावे महाराजा म्हणाल भरतरी नामे कोण तरी मम बंधू पाठीचे रत्न कार्य विधी विभक्त आत्मा होऊन व्यावसायिका हिंडत असे तरी तयाचे आमचे संगोपन केली थोर वाढील धर्म आणि पुण्याचा स्थावर संगम परलोकाते मिरवेला आयशा बहुधा प्रकार युक्ती सांगितल्या जकात्या दाराप्रती ते ऐकून ग्लान निमित्ती द्रव्यलोभे तोषले द्रव्यलोभ तरी कैसा त्रिगुणार्थ होता ऐसा मग मेलिया जीवी जात ठसा संजीवनी होऊनी आगळा तरे द्रव्य न म्हणावे अमृतवल्ली निर्जीव मनुष्याशी सजीव ठेली आणि दुसरा मार्ग तयाजवळी माईकपणी विराजे तरे धनाचे बहुबास सर्वे सुखदुःख क्लेश धन कांता दवळार सुरस सर्व सुखा संपादी धने मोक्षाची पाहिली वाट धने मगिल महापाट धनेची नरक भोगिला चाट यमपदा जाऊनी धनाचा अपार तमाशा सुसंग कुसंग खेळ फासा सर्व यश करता सबळ पैसा इष्टानष्ट वर्ततसे आयशा तयाशी विक्रम बोलता जकाती सहज झाला होता
विक्रमा ते काम दुहिता पूर्ण करीन मी तुमची की. ऐसे बोलूनी खरतळ वचन देऊनी तोषविले तयाचे मन. मग विक्रमा ते बोलवून शौचविधी सारीला. सकळ झाले कंती करणे शिविता झाला फुले आसन. मग भृत्या लागे बोलावून व्यावसायिका पाचारिले. गोण्या माल टिपणी लावून शोभ परी बोलून निधन. तव ते व्यावसायिका आणून तया करी ओपिले. यावरी बोले जकाती म्हणे व्यावसायिका ऐका युक्ती. भरतरी नामे कोण जमाती तुम्हा माझी आहे रे. एरे म्हणती उगलाची पोशिनी आहे आमचे मंडळा लागुनी. जकाती म्हणे आमुच्या नयनी कैसा आहे पाहू द्या. तव त्या ते पाचारून दाविते झाले विमूट खाणी. आम्ही हाची म्हणती हाची आमचा गणी. विराजित आहे महाराजा. मांग जकाती पाहुणी भरतरीशी म्हणे हा प्रत्यक्ष महीची शेशी कोणीतरी अवताराशी. मही लागी राजाला तरी आता सो कैसे हा आपल्या गावात असावा पुरुष व्यावसायिक माणूस. या गणी योग्य दिसेना. ऐसा तर्क लावून म्हणे बोलावून पाहुणी नैनी. मग व्यावसायिकाचा मुख्य स्वामी एकांता पै नेला. एकांते नेता म्हणे व्यावसायिक ते तुमचे द्रव्य देऊ तुम्हा ते. माफी चिठ्ठी करून जी त्वरित तुम्हाला गी बोलवू. तरी तुम्ही पुन्हा परतोन मला आणा सबळ भरून. तोवरी तुमचा भरतरीने ग्रामवस्ती येथे असावे. तव व्यावसायिक बोले भरतरी ते तुम्ही निराश्रित ठेवून नाही जात. बाकी साकी येणे आम्हा ते गावा माझी उरली असे. सकळ हिशोब प्रकरण माहीत आहे जकात्या कारण. तरी त्या जपाशी शेर देऊन त्या संमती वर्तावी. मग अवश्य म्हणे भरतरी नात राहीन म्हणे सर्व संमते. देणे घेणे सर्व अर्थ उकळून न मागारा. ऐसे म्हणून त्वरा करीत व्यावसायिकाशी घेऊन भरतरी ते. येऊन शीघ्र जकात्या गृहाते तया हाती बोळविले. ओपिले परी कैसे बोलून की तुमचे गृही आमचा गडी जाण. ग्रामाजवळीचे वसूल करून जकाती तुम्ही सारावील. आम्ही येऊ पुन्हा परतून तोवरी करा याचे संगोपन. आपुले द्रव्य घ्या फेडून उरल्या हाती आवपा. ऐसे बोलून तया देखती आपुले उपिते झाले जकात्या हाती. उत्तम भाषण पुसून तया प्रति शिबिराते पातले. माल टाल उरला विकून निघते झाले. मग तेथून एरीकडे विक्रमाकारण पाचारिले जकात्याने. नेऊन तयाच्या एकांदाशी म्हणे केले सांगितल्या मृताशी. मग हिशोब दाखवून बेरजेशी द्रव्यानी म्हणतसे. ऐसे बोलता जकाती वचन तू काढून देतसे करत न म्हणे तुझ पाशी असू दे गहाण. साजयनीय अशी द्रव्ये नवग्यार्थे देऊन घेत रत्नाते. ऐसे वदता जकात्या ते अवश्य म्हणे होतसे. यावरी भरतरी निमित्ते ब्रह्मणे बुंदेचे ओळखीते. न बोलवणी काहीच त्याते. भोजना पाठवा मग गृही नित्य नित्य भोजनी गाठ पडता होईल. ओळखी दाट मग सहज बोलण्याचा मेहपाठ. खुना मिळेल की बाहेर निघून उभयंते. ऐसे सांगून एकांता ते. मग जकाती पाहुणी निर्भर ते. विक्रमा ते बोलतसे म्हणे विक्रमा ऐक वचन आम्हापाशी शेर घेऊन जाणे. त्याची पाक निष्पिती करून जाण. हा गडी आमचा संगोपा.
तुझ्या गृही तुझी माता हे विक्रमा पाक निष्पिती करिता, तरी या भरतरीचे आता संगोपन करावे. ऐसे विक्रम ऐकता वचन मने स्वीकारीन, तुमचे बोलणी मग भरतरी हात धरून स्वसन्नाते पैनेला. द्वार निकट टाकूनी वसन, त्यावरी बैसला भरतरी रत्न चार गटिका करुणी वाशना. गृहा माझे संचरला, माता पाचारुनी सत्यवती निकट बैसुनी एकांती तर्जनी खुने दावुनी जती. वृत्तांत सर्व निवेदिला, जंबूक बोलेपासून तिथे सांगितले सकळ वर्तमान. सगळी मिरविला लोभी रत्न, तोही नीट पै केला. ऐसे परिदीट होता संतोषे मनी सत्यवती माता. उपरांत विक्रम झाला सांगता भरतरीविषयी वचनाते. मने माते मजवण्याधिक भरतरी मनी स्नेहदोदिक, पूर्ण अवतारिक पाठीरक्षक पुढे माते होतील गे. तरी आता दुसरा सुत ज्येष्ठपणी मिरवेल लोकात, अनुरेणू इतके यात भिन्न पडू नेदिकी. सकळ मोहाची करुणी गौसनी, लेवावी भरतरी शरीराला गुणी. आणि तो सर्वच स्वच्छपणे तैसे वर्तू त्या शिकी. आयशे सांगुनी मातोश्री पुन्हा बाहेर आला विक्रमानुपती. तो पाकसिद्ध होऊनी तयाप्रती भोजनाते सारिले. भोजन झालिया सर्व जाऊन पाहता झाला दुर्गम स्थान. मग चार घडी रात्री देऊन अनुवाद दिले रजनीते. यावरी भरतरी तेथून पाहता झाला जकाती स्थान. जकात दारा त्याते देखून भरतरी ते बोलत असे. म्हणे भरतरी राव ऐका वचन, तुम्ही असावे सदन धरून कार्य लागता. पाचारून घेत जाऊ तुम्हाशी. मग अवश्य म्हणून भरतरीनाथ विक्रम सदना पुन्हा येत. मग दिवसांदिवस ते वस्तीस मोहपुरी लोटला. आधीच माया ती सत्यवती, त्यावरी पुत्राची ऐकून युक्ती मम परम मोहिते भरतरी जती. गुंडाळूनी घेतला जैसा उदकाविन मत्स्य होत. तळमळ करी होता विभक्त, की देनू लागी वस विवरत. विसर कदा न गडेना न्याय, मग त्रिवर्ग जन मोहे विष्टिले हरणी कारण. मग एकमेकाच्या दृष्टीविन वीर होता तळमळती. आसो आयशी मोहस्थिती बंधुपणे जगी मिरवती. यावरी पुढे आता श्रोती अवधान द्यावे कथे ते. नरारी वंशी दोंडी सुत पुढल्या अध्यायी सांगेल कथन. कवी मालू नामा विधान सेवकास असे तयांचा. स्वस्ती श्री भक्ती कथाधार सम्मत गोरख शिकावी केमगार सदा परिषद बाईक चतुर. हा 26वा अध्याय गौड पुंडलिका हृदय विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय महाराज की जय. नवनाथ महाराज की जय.